पिसाराच्या मैदानात आम्ही बादल खालती नेलता आमचा, त्यामुळे सर्व पोरं खालती होती, त्यामुळे तुम्हाला बाईट देताना आली. मी पण बाईटला बघतो, सुरज दातीलकर पण बाईटला बघतो, आम्ही सर्व खालती होतो, त्यामुळे आम्हाला काही जमलं नाही बाईट. बघा ना दादा, आता सूरज विटूबर बोलला तर दातीलकर एक नामवंत विटूबर आहे आणि कुठेतरी एक त्या दिवशी पण चांगला योग आला होता आणि कदाचित तो मिस झाला. कारण काय सांगाल या शर्तीबद्दल? काय ना, आपण त्याही पोहोचतो आपल्याला पहिल्याला आणि आपलं नियोजन झालेलं होतं. तर बघा, तर त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही? काय ना, आता आम्हीच त्याला फोन करू पाहिजे. तर बरेच जण आहेत ना, खूप सारे म्हणजे पैसे इन्व्हेस्ट करता, पण तुम्ही कमी किमतीमध्ये एक हिरा शोधताना बघा. आज रिटगर मैदान चांगल्या प्रकारे एक पार होत आहेत आणि तिथे आपल्या कांबडीकरांच्या पाखरांनी पण गुलाल घेतलेला आहे. तर दादा, पहिल्यांदा तुम्हाला खूप खूप अभिनंदन, कारण की पुन्हा एकदा तिसरा गुलाल आहे आज या सीझनचा. तर काय सांगाल दादा आजच्या विजयाबद्दल? काय ना, मी नाव दिलं बिनजोडला, काही नाव ठेवलं. तर दादा बघा ना, आता शर्यत पण झाली, ती अशी झाली की मित्रपरिवारांच्या संबंधात बैल निघाला शिवराज. काय सांगाल या शर्तीबद्दल? काय ना, आपण त्याही पोहोचतो आपल्याला पहिल्याला आणि आपलं नियोजन झालेलं होतं. तर बघा ना दादा, आता तुम्हाला पहिल्यासाठी पण फोन केला होता आणि कुठे ना कुठे एक तुमचा पण पहिलंच नियोजन झाल्यामुळं कुठे ना कुठे त्यांच्या मनामध्ये पण नाराजी असेल, कारण की आपल्याला कॉल करून सुद्धा आज पहिरा नाही भेटला. तर त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही? काय ना, आता आम्हीच त्याला फोन करू पाहिजे. तर दादा बघा, आज विरुद्धमध्ये शर्यत खेळली आणि उद्या आता तुम्ही बोलले आता की पहिऱ्यासाठी पण फोन करणार. तर काय सांगाल, म्हणजे ही गाडी पळताना दिसेल का तुम्हाला? दिसेल, नक्की दिसेल. पिसाऱ्याच्या मैदानामध्ये पण चांगल्या प्रकारे बिनजोर केली होती आणि आज पण चांगल्या प्रकारे बिनजोर केली, कारण की इथे सलग हा दुसरा गुलाल आहे तुमचा. काय पाठीबद्दल? ती घरचीच पाठी आमची, त्या पाठीला बैल जास्तच बोलतो. तर दादा बघा, मागच्या वेळेला पण चांगल्या प्रकारे स्पीड लावला होता, बादल सोबत पळाला होता आणि ह्या वेळेला पाखरे आणि मथुर अशी गाडी म्हणजे पळाली. तर हा नियोजन तुम्ही म्हणजे कसं काय संपर्क साधला म्हणून? काय ना, काल रात्री फोन केला मी त्यांना, बैल पाहिल्याला पाहिजे म्हणून. तर कारण की बघा ना, बरेच जण आहेत ना, खूप सारे म्हणजे पैसे इन्व्हेस्ट करता, पण तुम्ही कमी किमतीमध्ये एक हिरा शोधला आणि तो कुठं ना कुठं आपल्या बाबांचं पण नाव चांगल्या प्रकारे ठेवीत आहे आणि तुमचं पण नाव ठेवीत आहे. राजेबद्दल बोलू तेवढा कमीच आहे. तर बघतोय दादा, आज पुन्हा एकदा तुमच्या टीमनी नेहमीप्रमाणे साथ दिलेली आहे. तिघ जण आहेत, ते युवराज, परत साहिल, विघ्नेश, परत तो जिगर आहे, ते बघतो सर्व बाहेर. तर गाडी कशी पळाली दादा आज? मस्त गाडी पळाली, आम्ही वरती होतो. तर दादा मला तर वाटते थोडंसं म्हणजे निकालाला थांबायला लागेल. तर तुम्हाला वाटलं होतं का दादा की पेंडिंग आहे आणि कुठे ना कुठं मनामध्ये पण भीती असेल, कारण की काय होतंय ना काय नाही, म्हणजे आम्हाला पाखऱ्यावर पूर्ण विश्वास आहे, पेंडीची गाडी देतात नाही बाबा. चालू सीझनमध्ये लागेदारचा तिसरा गुलाल, तर खूप चांगल्या प्रकारे तुमचं नाव करेल. तर याच्याकडे तुम्ही काय पाहता, म्हणजे भविष्य? आमच्या लय इच्छा आहे त्याच्यामुळे तू करते असतेस त्यांची इच्छा पूर्ण. तर बघा आता दादा, इच्छेनुसार तुम्हाला पण नाराज करत नाही आज, म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही अपेक्षा केलेली आहे तेव्हा तेव्हा त्यांनी तुमच्यासाठी चांगल्या प्रकारे म्हणजे एक शर्यत जिंकून दिलेलं आहे. तुम्ही काय सांगाल? कारण की मागच्या वेळेला आपल्याला पिसाऱ्याच्या मैदानामध्ये कदाचित बाईट घेताना आली, पण तर ह्या वेळेला योग जुळून आला. दादा काय सांगाल? पिसाराच्या मैदानात आम्ही बादल खालती नेलता आमचा, त्यामुळे सर्व पोरं खालती होती, त्यामुळे तुम्हाला बाईट देताना आली. मी पण बाईटला बघतो, सुरज दातीलकर पण बाईटला बघतो, आम्ही सर्व खालती होतो, त्यामुळे आम्हाला काही जमलं नाही बाईट. बघा ना दादा, आता सूरज विटूबर बोलला तर दातीलकर एक नामवंत विटूबर आहे आणि कुठेतरी एक त्या दिवशी पण चांगला योग आला होता आणि कदाचित तो
मिस झाला, कारण की आता त्याला वाटले असेल की मुलाखतीसाठी आलेलो आपण, पण आपल्याला मुलाखत भेटली नाही. तर आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून काय सांगाल त्यांना? नाही तो मुलाखती आलेला मला पण सांगितलेलं त्यांनी. तो बोललेला मी कॉल करतो तुम्हाला, तुम्ही या. पण आमची गाडी दुसरी खालती गेली, पोरं जरूर खालती होती, त्यामुळे आम्हाला काही मुलाखत द्यायला भेटली नाही. त्यामुळे त्याला मुलाखत नाही भेटली. आम्ही नेक्स्ट टाइम पुढच्या आठवड्यात त्याला स्वतः नाव मुलाखत घ्यायला लावू. नक्कीच दादा. बघा ना, आता मोठे मोठे यूट्यूबर पण कुठे ना कुठे एक त्यांच्या माध्यमातून आपले पण नंदी दाखवतात, कारण की कुठे ना कुठं त्यांचा पण खूप मोलाचा वाटा आहे. कारण की मुंबईमधील एक नामवंत यूट्यूबर जो सूरजभाई नेहमीच छोट्या मोठ्या गाड्या दाखवत असतं, आणि कुठे ना कुठं आज पाखऱ्याला पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून म्हणजे दाखवलं असतं. तो खूप आता अतिशय सुंदर असा ब्लॉगर आहे, आणि तो सर्व बारीक बैल मोठे बैल सर्व दाखवतो. त्याचे मुलं बैल चर्चेत पण येतात. तो मुलाखत घेतो, त्यामुळे बैल चर्चेत येतात. त्याची आम्ही क्षमा मागतो का आम्ही त्याला त्या दिवशी मुलाखत दिली नाही. नेक्स्ट आठवड्यात 101% गुलाल होईल, तिथे आम्ही त्याला मुलाखत देऊ. तर बघा, नुकताच आता आतिश दादा पण भेटले होते आणि बोलले की म्हणजे कुठं ना कुठं यूट्यूबरांची पण जबाबदारी आहे, कारण की बरेच वेळेला अशा मुलाखती पडतात त्याच्याने खूप म्हणजे गालबोट पण लागतं यूट्यूबरांचं. तर काय सांगाल तुम्ही? नाही कसं आहे माहिती आहे का, यूट्यूबमध्ये घालून म्हणजे कोण मुलाखतीत कोण वाईट शब्द बोलतो समोरच्या मालकाला, असे मनाला शब्द असतात, असे कोणी बोलावे नाही. माझ्याकडून ही इच्छा आहे. हा क्षेत्र आपला 1 नंबर चालू आहे, तसंच चालू राहू द्या. आणि दादा बघतोय एकदम तुम्ही आहे ना चांगल्या प्रकारे शिस्तीने म्हणजे कुठलाही म्हणजे कालवा न करता बैल आपला इकडे सोडून आणला, आणि चांगल्या प्रकारे म्हणजे तुम्ही एक त्यांना पण तुम्ही बोलले की नेक्स्ट टाईमसाठी म्हणजे पैऱ्याला पण मागणार म्हणजे बैल. कसं आहे माहिती आहे का, शरद झाली का 2-5 मिनिटं सर्वच जल्लोष करतात. ते जिंकले असते त्याही जल्लोष केला असता, आम्ही जिंकलो आम्ही जल्लोष करू, पण एवढं पण मर्यादित जल्लोष करायचा तर त्या समोरच्या माणसाला लागेल असं जल्लोष नाही करायचं. नक्की दादा. बघा ना, आता चांगले चांगले मैदान येत आहेत, आणि नेहमी बघतो आपण पाखरे आहे ना एकच पायऱ्यामध्ये नाही पळत, कारण की बघतो आपण या मैदानामध्ये पालेगावचा बादल सोबत पळाला, तर नेक्स्ट टायमिंगला पिसारीच्या मैदानामध्ये वेगळा पायरा दिसला, आणि आज पण कदाचित वेगळ्या पायऱ्यामध्ये पळाला. कसं आहे, बैल मागतात द्यायला लागतो. अजून एक टिटवी सोबत पळाला. टिटवीला गुलाल नव्हता, टिटवी गुलालात आला. आमची खूप अशी इच्छा होती की टिटवीनी कमबॅक करावा, आणि टिटवीनी कमबॅक केला आहे, आणि अतिशय सुंदर असं सांगतो, अतिशय सुंदर असा नंबरला पडली आमची गॅरंटी आहे. आणि पिसारवेला वासरू होता, आमच्या मावशीच्या मुलाचा वासरू होता, आणि ती गाडी जमली. एक बैल सांगून तिथं आम्ही गुलाल घेतला. दादा बघा ना, तुम्ही बोलले वासरू सोबत पालायचं आणि बैलाचं एक समीकरण जुलाला खूप अवघड जातं, कारण की एक अनुभवी असतं तर एक नौका चेहरा असतं, आणि कुठे ना कुठं त्याच्यामध्ये खूप चॅलेंज असतं, आणि त्याच्यात तुमच्या मावशीच्या मुलाच्या नंदीने पण तेवढीच साथ दिली तेव्हा तिथे. कसं आहे, पाखऱ्या वासरू असो गळ्यात का मोठा बैल असो, शिस्तीतच घेऊन येतो. कधी पाठी इकडे नाही करत तिकडे नाही करत, आणि वासरू पण असं नाही, वासरू पण खूप असली सुंदर असं पळतो. तुम्हाला आम्ही वासरू बैल दिला आणि आमचा गुलाल झाला. दादा बघा ना, आता तुम्ही बादल सोबत बरेच मैदाने गाजवली, आणि यावेळेला जसं पाखऱ्या आलाय तसं कुठे ना कुठे एक तुमची पण चर्चा मुंबई क्षेत्रामध्ये म्हणजे झालेली आहे. तर काय सांगाल? बादलबद्दल बोल तेवढं कमी आहे. बादलने आम्हाला खूप वर्षावरच नेला. आज पण त्याचा पण गुलाल झाला. चांगली अशी गाडी पण त्याची पण पळाली. त्याच्या घरात पण आदात वासरू होता, तो पण खूप आदात सुंदर पळाला. त्याचा पण गुलाल झाले, पाखऱ्याचा पण गुलाल झाला. तर दादा मागच्या वेळेला आपण बघितला पिसारीच्या मैदानामध्ये पाखरे आणि म्हणजे आपला बादल पण होता बाजूबाजूला धावलेले, तर तेव्हा पाखऱ्याने तिथे गुलाल घेतलेला, आणि तिथे कसं झालं होतं म्हणजे बादलचा? नाही, बादलचं शर्यत जमलेली, पण ती गाडी जरा लेट आली पुढे, त्यामुळे आम्ही शर्यत कॅन्सल केली. कारण की 4 तास बैल बादल खाली उभा होता, बैल पूर्ण जमलेला, त्यामुळे आम्ही विचार केला का शर्यत नाही आखल्याची, बैला आमचा घरी आणला. आज आम्ही बघा जबाबदारी स्वीकारली. 4 घंटा उभा कंटिन्यू बैल राहायचं बोललं तर एक अवघडच गोष्ट आहे, कारण की आजचा वातावरण बघतो ऊन आणि थंडी आहे, आणि त्याच्यामध्ये बैलांना पण कुठे ना कुठं या वातावरणामध्ये सण करायला लागतं. बघा, तो महादेवचा नंदी आहे, तो बोलू नाही शकत का मला काय होतं काय नाही, त्यामुळं आम्हाला समजतो का बैल किती घंटा उभा आहे, त्यामुळं आम्ही सांगितला का नाही बैल नाही पडणार. ठीक आहे, धन्यवाद. गाडी पण जमलेली आहे, त्याच्यामुळं पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देऊया.